शिवसेनेचा आज गटनेता निवडला जाण्याची शक्यता आहे। मुंबईतील वांद्रे इथल्या ताज अँड लँड्स हॉटेलमध्ये शिवसेनेच्या विजयी उमेदवारांची बैठक होणार आहे। आतापर्यंत 29 आमदार बैठकीला उपस्थित आहेत। एकनाथ शिंदेंना सर्वाधिकार असल्याचा निर्णय कालच्या बैठकीमध्ये घेण्यात आलाय। एकनाथ शिंदे आमदारांना आज मार्गदर्शन देखील करणार आहेत। तर आज राष्ट्रवादी पाठोपाठ शिवसेनेचा देखील गटनेता निवडला जाण्याची शक्यता आहे। मुंबईतील वांद्रे इथल्या ताज अँड लँड्स हॉटेलमध्ये बैठक होणार आहे। तर आतापर्यंत 29 आमदार बैठकीला उपस्थित आहेत। एकनाथ शिंदे यांना सर्वाधिकार असल्याचा निर्णय कालच्या बैठकीमध्ये झालेला आहे आणि आजच्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे हे आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत। विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांचे 57 आमदार निवडून आलेले आहेत आणि या सर्व आमदारांना मुंबईमध्ये बोलावण्यात आलेलं आहे आणि आज त्यांची बैठक देखील होणार आहे। जवळपास 29 आमदार आता सध्याच्या स्थितीला बैठकीला उपस्थित आहेत। तर याच बैठकीआधी प्रताप सरनाईक यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी। करायचं याबाबतची चर्चा याबाबतचा विचार विनिमय सुरू आहे आणि शिवसेना शिंदे गटाचे सगळे आमदार हे वांद्र्याच्या ताज लँड्स एंडमध्ये थांबलेले आहेत। सध्या आपल्या सोबत आहेत प्रताप सरनाईक सर, कशा पद्धतीने नियोजन केलं जात आहे? सगळ्या आमदारांना एकत्रितरित्या बोलवलं जात आहे। खरं तर अशा प्रकारचं रिसॉर्ट पॉलिटिक्स हे महाराष्ट्राला नवीन नाही आहे, मात्र आता त्याची गरज काय होती? गरज नाही आहे। शेवटी आमच्या पक्षाचे जे काही आमदार आता ह्या ठिकाणी येतील, आम्हाला काही ठराव करायचे असतात, काही आमदारांच्या त्यावर सह्या हव्या असतात। त्यामुळे एकत्रितपणे जर सगळे आले तर निश्चितपणे त्यावर लवकरात लवकर निर्णय होता आणि आता वेळ नाही आहे। 26 तारखेच्या आत विधानसभा ही स्थापन होणं गरजेचं असल्या कारणानं सगळ्या प्रक्रिया जे आहेत ते लवकरात लवकर आम्हाला सगळ्यांना करावे लागणार। त्यामुळे सगळ्यांना एकत्र आणलेल्याने खेड्यापाड्यातले आमदार असतात, जे काही मुंबई ठाण्यातले आमदार नाही आहेत की लगेच येऊ शकतील, त्यामुळे त्यांना वेळ मिळावा सगळ्या प्रक्रियेसाठी म्हणून त्यांना या ठिकाणी आणलेलं आहे। महायुतीचं यश तर घवघवीत झालेलं आहे। मलाही कल्पना आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या या सरकारनं 27 महिन्याच्या कार्यकाळामध्ये जे काही काम केलं त्याची पोचपावती सर्वसामान्य जनतेने दिलेला आणि भरभरून मतदान केलेलं आणि प्रामुख्याने लाडक्या बहिणीनं मतदान सर्वात मोठ्या प्रमाणात केलेलं असल्या कारणानं सरकार तर येणार आहे, पण प्रक्रिया करत असताना काही अडचणी निर्माण होऊ नये म्हणून त्यांना सगळ्यांना एकत्रितपणे बोलतो। गटनेता निवडीची